भाकरी करूया, गवार भाजी बरोबर खाऊया। खूप दिवस बाहेरनं ना गोबी मंचुरियन आणले होते। गुड मॉर्निंग फ्रेंड्स। आता हे बघा माझा सगळं स्वयंपाक झालेला आहे। आता इथे मी सगळं भांडे घासून घेते। सकाळी उठल्याबरोबर सगळं भाकरी भाजी भात आमटी केले नंतर ना हे बघा एवढे भांडे पडलेले आहे माझे, हे सगळं क्लीन करून धुवून घेतले मी। नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आणि मी आहे आर्या आणि आता वाजले सकाळी 10-10:30 वाजता। आणि आता ना आरोही आलेली आहे स्कूलवरनं, मतलब की तिचं ना उद्यापासून एक्झाम चालू होणार आहे, त्याबद्दल तिला आज ना 10 वाजता सोडलेले आहे। मी तिला आणायला गेले नाही, आमचे एक शेजारी आहे ना त्यांना सांगितलं की ते तिला आणलेले। हे बघा आता ती येऊन ना अभ्यास करत बसलेली आहे, गुड गर्ल सारखं हाय अभ्यास करत बसलेली आहे। आणि चला मग आता तिला नाश्ता बनवून देते, मी पण खाते नाश्ता। अजून नाश्ता काय करायचं म्हणजे की तिला उपमा आवडत नाही आहे, तिला ती आता मी पोहे करते। मी म्हटलं की पोहे तर मला कांदा पोहा म्हणजे मला भरपूर कांदा घालून वगैरे आवडतं, लेकिन ही मुलगीला ना अजिबात कांदा आवडत नाही आहे। ही मग काय करते, पोहे वगैरे झाल्यानंतर ना सगळं कांदा कढीपत्ता सगळं माझ्या प्लेटमध्ये घालते आणि फक्त ना ते मी त्याच्यामध्ये बटाटे घालते, ते तेवढंच माझ्या प्लेटमध्ये घेऊन खाते। तसली मुलगी आहे। तुमचे पण मुलं असं करतात काय सांगा मला कमेंटमध्ये। चला मग आता ना आम्ही नाही कांदा पोहे नाही, आम्ही आलू पोहे बनवून घेऊया आणि त्याला नाश्ता करून ना परत मला 11:30ला ना गुडियाला आणायला जायला पाहिजे। आता तिचं ना फर्स्ट युनिट एक्झाम होती की आता जूनपासून स्कूल चालू झाले ना, तेव्हापासून हे पहिला एक्झाम, फर्स्ट युनिट एक्झाम। बघूया आता उद्यापासून एक्झाम आहे। उद्या पण ती 8ला गेली की 10-10:30ला येणार। आता 4-5 दिवस असंच, नंतर मग त्यांना वेकेशन असणार मतलब की गणपतीचा। आणि ना बाकीचं तरी सगळं काम झालेलं आहे। हे बघा खाली भांडे ठेवलेले आहे धुवून, इथं जागा नाही म्हणून। हे बघा ओटा बघा, हे सगळं मी पोहेसाठी काय काय लागतं ना सगळं कापून ठेवलेले आहे। आता जेवण पण सगळं बनवून झालेलं आहे माझं। त्यांच्या पप्पाला डब्बा पाहिजे ना। हे बघा डाळीची आमटी आहे, हे गवारची भाजी केलेली आहे, हे भात आहे आणि हे दूध गरम करून ठेवलेले आहे। तर पटकन एक राऊंड बाहेरचं रूम पण तुम्हाला दाखवते। हे बघा बाहेरचं रूम, हे फक्त थोडेसे कपडे आहे ना आता सुकलेले आहे, ते दोरीवरनं काढलेले। आता हे पण घडी करून ठेवते मी। पोहे भिजवायचंच विसरले, हो आता भिजूया चला। काय ते ती नको म्हणून काढून ठेवली आणि फक्त मनुके आणि 1-2 काजू घेऊन गेले। मऊ होतं आता बंद ठेवलं तर प्लेट ढाकून। सर हे बघा झालेलं आहे आमच्यात आलू पोहे। आता किती आहे बघा, ह्याच्यात सगळं कांदा आणि कढीपत्ता हे सगळं माझ्या प्लेटमध्ये येणार आहे। आता छान दिसते ना गरम गरम। हे बघा झालेलं आहे माझा पोहा। आता चला पोहे काय पण सांगा, काय पण मला चालतं ते। आता पण खाऊन घेते आणि परत 11:30ला मला जायला पाहिजे गुडियाला आणायला। तारोही पण खायला लागले, तर बघूया आता कांदा कढीपत्ता सगळं आणून देते मला, मी खाते। आता वाजलेले आहे 1:30 आणि आता बघूया गुडिया काहीतरी करते, तुम्हाला दाखवते बघा। ही बघा काय करते, ही बघा सगळं काय काय घालून बसते। दाखव हात दाखव, हे बघ। आणि तिथली त्या दिवशी राधा म्हणलेली ना असं करत बसले इकडे, ते पण शर्ट पॅन्टवर। आणि हे बघा हे तिचं पर्स क्यूट काय काय करते। आता
मध्ये एक एक स्पेशल टिकली शोधत बसली आहे. दाखव गं. अरे असे दाखव. हे बघ. आणि हे बघा इकडे किती सारे टिकल्या पडलेल्या आहे. ते ती उचलून लावते आहे एक एक. हे कशाला लावली सांग? असं किसना बनायला. किसना बनायला लावली बोलते म्हणजे कृष्णा. हेअरबँड कशाला लावलीस? असं कृष्णा हेअरबँड लावतो. मोरचा पंख लावतो ना. तू हेअरबँड लावले. हिला काय सांगायचं माहित नाही. आत्ता वाजलेले 1:30 वाजलेले आहे. चला आता मग मी ना सकाळी ना गवारची भाजी केली होती आणि खूप दिवस झाले तांदळाची भाकरी नाही केली. आणि माझ्याकडे थोडंसं पीठ आहे, ते नागपंचमीला आणलं होतं ना ते पातोळे करायला, ते पीठ आहे. आता त्याला मस्तपैकी भाकरी करूया, गवार भाजीबरोबर खाऊया. खूप दिवस झाले की भाजीमध्ये की तांदळाची भाकरी आणि गवार भाजीचे ना कॉम्बिनेशनच खूप मस्त आहे. चला मग आता करून घेऊया. हे चला आता आपण जेवण करून घेते. हे बघा मस्तच, हे बघा तांदळाची भाकरी, गवारची भाजी आणि काकडी हे आहे आरोहीच्या प्लेटमध्ये. आणि हे बघा माझं प्लेटमध्ये काय आहे, हे बघा तांदळाची भाकरी आहे, काकडी आहे आणि डाळीची आमटी आहे आणि गवारची भाजी. हे बघा गुडिया कशी खाते. गुडिया जर तोंड दाखव बाई. हे बघा गुडिया काय झाली, तू राधा झाली. इकडे बघ जरा वरती बघ. हे बघा चालू केली. अभ्यास केली. दाखव. हे काय, हे खाली पेज दाखव. ABCD. पुढे कोण जातेस चोर की. हाय फ्रेंड्स, आता बघा संध्याकाळचे 7:30 वाजलेला आहे. आणि हे बघा आता बाहेरनं ना गोबी मंचुरियन आणले होते. हे बघा गुडिया खाते. चला मग हे व्लॉग मी इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला आता उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चला जोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. गुड नाईट.